नमस्कार मित्रमंडळी, जय महाराष्ट्र. तर आमचा खूप दिवसापासून प्लॅन चालू होता की लोणावळा जायचं म्हणून, पण तो एक्झिक्यूट होऊ शकत नव्हता. तर आज आम्हाला वेळ भेटला म्हणून आज आम्ही सकाळीच लोणावळा जात आहोत. तर मी म्हटलं एक त्याचा छोटा असो तरी पण एक ब्लॉग बनवू, म्हणून मग मी आज ब्लॉगची सुरुवात करत आहे. हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर सगळ्यांनी नक्कीच बघावं. तर चला जाऊया. हा बघा, वेळ झाली तरी अजून रेडी व्हायचं आहे. चल रे पटकन. तर मित्रमंडळी, आमचे खूप भारी मित्र निघाले. आता आम्ही लगेच जातोय. आम्ही पुण्याला शिवाजीनगर एरियामध्ये राहतो आणि आता जवळपास 70 किलोमीटर दूर जातोय. लोणावळा इथून 70 किलोमीटर पडते. तर चला जाऊया. तर आम्ही आता आलोय पंढरपुरी चहा इथे. आम्ही कधी लोणावळा गेलो की इथे चहा पिल्याशिवाय जातो. खूप चांगला चहा आहे. तुम्ही जर जात असेल इकडून कधी तर तडेगावला इथे एक पंढरपुरी चहा म्हणून स्पॉट आहे. भारी स्पॉट आहे, ते नक्की या. आम्ही आता आलोय खंडाळा लेक इथे. खूप भारी असा व्ह्यू आहे, तर तुम्हाला दाखवतो. आता बघा, हा आहे खंडाळा लेक. हा बोटिंगचा स्पॉट आहे इथे. ते बोटिंग सुद्धा केली जाते. आता आम्ही जस्ट एंटर झालोय इथे. आता थोडा वेळ इथे बघणार वगैरे, आणि तिकडे मग नंतर मंकी पॉइंट म्हणून एक पॉइंट आहे, तिकडे जाणार आहे. तर सध्या मी काही क्लिप टाकतो खंडाळा लेकची, ते बघा तो. आता आम्ही आलोय मंकी पॉइंटला. हे बघा, इथे एरिया बघा. इथे खूप जास्त वारा चालू आहे, कारण इथे बघा समोर काय जोरात वारा सुरू आहे इथे. हा मंकी पॉइंट आहे इथला, लोणावळा मधला फेमस. मंकी पॉइंट हा खूप भारी पॉइंट आहे, तसं त्यात बघण्यासारखं आहे. खंडाळामध्ये येतो हा मंकी पॉइंट, आणि लोणावळ्यावरून जास्त दूर नाही, जवळच आहे. तर जे कोणी लोणावळ्याला येत असतील त्यांनी मंकी पॉइंट नक्की व्हिजिट करा, आणि बघण्यासारखं आहे नक्कीच. मला व्ह्यू किती तरी आहे. भारी स्पॉट आहे. आम्ही आता मंकी पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट कडे जातो. तर चला तुम्हाला ट्रेकिंग. आता आम्ही एका दुसऱ्या पॉइंटला आलोय. नॉर्मल व्ह्यू आहे, पण भारी व्ह्यू आहे. चांगला. हा मुंबई पुणे हायवे आहे ना, एक्सप्रेस. हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे, आणि
पूर्ण एकदम असा डोंगराळ भागातून गेला आहे, त्यामुळे असा खूप छान दिसतो. अचानक प्लॅन बनलाय असा लोणावळा आहे. सगळ्यांना हेच म्हणणं आहे की जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला वेळ मिळत असेल तेव्हा, कारण जॉब, ऑफिस, कॉलेज हे तर आपलं चालू राहणार, ते इम्पॉर्टंट पण फिरणं सुद्धा लाईफ मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही फिरलंच पाहिजे आणि अशी व्ह्यूज बघितलेच पाहिजे. आम्ही आता आयशा विला इथे आलोय. ते रोल्स रॉयल्स आहे गाडी, खूप खराब होऊन पडली. असं ऐकण्यात येते की हे आयशा विला खूप हॉन्टेड प्लेस आहे म्हणून इथलं. जस्ट आम्ही आता नाश्ता केलाय, आता लगेच टायगर पॉइंटला चला जाऊ. आम्ही आता टायगर पॉइंटला जातात. आता इथे फौना लेक आहे. आता थोडं पाणी कमी आहे तिथे आणि इथे वर वॉटरफॉल्स आहे. जस्ट इथे आलोय, आता ब्रिजवर उभे आहेत. व्ह्यू वगैरे एन्जॉय करतो आणि त्यानंतर टायगर पॉइंटला जाऊ. भेटतो. चल. आता आलोय आम्ही लायन्स पॉइंटला. मला व्ह्यू दाखव बघा. तर सकाळचा व्ह्यू असा खूप छान असतो. आता थोडे ऊन आल्यामुळे तेवढं काही एवढं खास दिसत नाही. सकाळी सकाळी खाली मस्त ढग वगैरे असतात. तो व्ह्यू नेक्स्ट टाइम जर मी आलो तुम्हाला नक्की दाखवतो. आता सध्या आम्ही आता लायन्स पॉइंटला आहे ना, लायन्स पॉइंट. आता थोड्या वेळात जातो आम्ही नेक्स्ट व्ह्यू दाखवायला. आता आम्ही लायन्स पॉइंट वरून सरळ इकडे समोर आलोय. इथे शिवलिंग पॉइंट आहे. तर इथे शिवलिंगचा आकार पर्वत आहे छोटा, त्यामुळे इथे याला शिवलिंग म्हटलं जातं. चला तुम्हाला शिवलिंग पॉइंट थोडं खाली चालत जावं लागतं, त्यासाठी तिथून भारी व्ह्यू येतो, त्यामुळे तिकडे चाललोय आम्ही खाली. चला बघा, फिरण्याची मजा घ्या. येस बॉस. बघा ते फोटोज काढतायत, खूप भारी व्ह्यू आहे. रिस्की पॉइंट आहे तसा. बघा इथे लगेच खाली खाई आहे, पण व्ह्यू खूप भारी आहे, खूप छान व्ह्यू आहे. आता आमचं फोटो सेशन वगैरे सगळं झालंय. फोटोज वगैरे काढले आम्ही त्या पॉइंटला. आता समोर निघतोय. आता आणखी एखादा पॉइंट वगैरे असेल तर बघणार, नाहीतर जेवण वगैरे करून रिटर्न जायचा प्लॅन बनलाय आमचा. तसा बघू आता काय करायचं. जस्ट आम्ही आता फिरून आलोय सगळीकडे.
आता भूक लागली होती म्हणून मिसळ खायला आलो इथे. बुवाची मिसळ म्हणून एक जागा आहे लोणावळामध्ये, तर इथे आलोय आता. चला मिसळ वगैरे खाऊन तुम्हाला भेट. आता जस्ट आमचं मिसळ वगैरे खाऊन झाली आहे, फुल झालंय पोट आता. आता आम्ही मॅप्रो गार्डनला फिरायला आलोय. थोडं इथे बघावं म्हटलं काय आहे. आम्ही फर्स्ट टाइमच व्हिजिट करतोय इथे, त्यामुळे आम्हाला माहित नाही नेमकं. तर चला एक्सप्लोअर करूया. इथे गार्डन मध्ये गेम्स वगैरे खेळायला खूप सारे आहेत आणि ज्यूस वगैरे. आणि हे बघा ते गेम्स आहेत असे वेगवेगळे खूप. त्या साईडला पण आहे गेम्स तिकडे. तर आमचं आताच मॅप्रो गार्डन फिरून वगैरे झालंय. आता आम्ही पुणेकडे निघतोय. तर हा माझा पहिलाच व्लॉग होता, तर मी थोडा प्रॉपर नाही बनवू शकलो, पण जसा बनलाय तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.